आज एक जुना व्हिडिओ जो आहे तो बघायला मिळाला अजितदादा पवार यांचा आणि ते एक वक्तव्य करत होते उद्धव ठाकरे यांच्याबद्दल. जसं की त्यांना असं विचारलं गेलं की उद्धव ठाकरेंसोबत तुम्ही काम केलं तर तेव्हा कसा तुम्हाला म्हणजे अनुभव आला? तर त्यांनी एक स्टेटमेंट सांगितलं किंवा त्यांच्यातली एक जी काही गोष्ट आहे ती त्यांनी सांगितली की त्यांना कोरोनाच्या काळामध्ये एकतर काय झालं की मुख्यमंत्री बनण्याचा हक्क मिळाला. पण तितकंसं त्यांना काम करता आलं नाही कारण कोरोनामुळे जे आहे ते मंत्रालयात त्यांना येता आलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय की जरी त्यांना काही निर्णय घ्यायचे असतील तर जसं की आता आपल्याला रोड बांधणीचं काम असेल तर तेव्हा झाडे तोडावी लागत होते. तर झाडे तोडायची असतील तर ते डिरेक्टली तो जो उपक्रम आहे किंवा जे काही त्यांची योजना म्हणजे जे काही रोड कन्स्ट्रक्शन आहे त्याला त्यांनी मान्यता देत नव्हते. म्हणजे खरंच हा खरा माणूस आहे का? आणि खरंच हा साठी किंवा महाराष्ट्रातील लोकांसाठी किंवा हा शेवटी निसर्ग आहे याच्यावरती आपल्याला हक्क कोणीही दिलेला नाही की ते झाडं तोडून तिथे आपण रोड बांधायचा. ठीक आहे, ऑलरेडी रस्ते आपल्याकडे भरपूर आहेत, आपण ॲडजस्टमेंट केली तर करू शकतो आणि नाही केली तर जितकी झाडे तोडाल तितके सुद्धा कमी पडतील. तर यावरती अजितदादा पवार असे म्हटले की उद्धव ठाकरे जे आहेत ते काय करायचे की जर झाडे कापण्यासाठी जर कापायला जर लागत असतील किंवा तोडायला लागत असतील तर ते रोड कन्स्ट्रक्शनचे जे काम आहे त्याला ते मान्यता देत नव्हते. तर याच्यामुळे जे आहे तर त्यांची कामे दिसून आली नाहीत. म्हणजे एखाद्या खऱ्या माणसासोबत कसं होतं हे मला खरंच त्यावेळी समजलं. कारण दुसरा जर व्यक्ती आला त्याने झाडे तोडलीत बरं ठीक आहे तुम्ही, आणि त्यांनी असं पण पुढे म्हटलं की 10,000 झाडे तोडताय तर 50,000 झाडे लावा आणि 50,000 झाडे जगवा. पण मला सांगा की कोणत्या आजपर्यंत नेत्याने झाडे तोडण्यासाठी मान्यता दिली आणि तुम्ही झाडे लावलात? मी याच्यावरती पण काही बोलत नाही, तुम्ही झाडे लावलात सुद्धा, पण त्यानंतर किती झाडे जगवलात याचा काउंट तुम्ही कधी घेतला आहे का? नक्कीच नाही. तर याच्यावरती नक्की विचार करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की खरंच त्यावेळी उद्धव ठाकरे जी आहेत तर ते खरंच बरोबर म्हणजे आहेतच ते. आणि खूप म्हणजे निरागस मनाचे वाटतात ते आणि खूप शांत मनाचे सुद्धा आहेत. मला तो एकच व्यक्ती असा वाटतो की जास्त त्यांनी भ्रष्टाचार नसेल केला किंवा त्यांनी जास्त पैसा असा खाल्ला नसेल. बाकीचे सगळे एका माळेची मणी आहेत आणि महाराष्ट्राचा विकास हा कधी होणार नाही कारण यांचेच किस्से भरून होत नाही आहेत. तर आपल्या जनतेसाठी ते काय विचार करणार आहेत?